शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 सूट्स ची एक सिरीज सीझन 1 12 एपिसोडची सिरीज संपवली. सूट्स वरूनच लक्षात येतं की म्हणजे क्रिमिनल केसेस म्हणा किंवा कोर्ट केसेस सूट फाईल करतो आपण, तसं ते क्रिमिनल केसेस फाईल करून कसे सॉल्व्ह केलेले, म्हणजे एक लॉ फर्म असते की ज्याच्यातले एम्प्लॉई हे केसेस घेत असतात आणि सॉल्व्ह करत असतात. सुंदर सिरीज आहे, सुंदर. आणि त्याच्यात काम करणारे जो मेन हार्वी जो आहे आणि त्याचा जो असिस्टंट बनलाय माईक, सुरेख काम केलेलं आहे. आणि बाकीच्याही त्यांच्या म्हणजे सगळ्याच टीमनी म्हणजे कॅरेक्टर्सनी सुंदर, आणि स्टोरीला इतकं सुंदर बिल्ड केलंय. प्रत्येक एपिसोड एक्साइटिंग आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये एक एक इन्सिडेंट्स घेतलाय, एक एक केस घेतली, एक एक सूट घेतलाय आणि त्यांनी कसं सॉल्व्ह केलंय त्याला हे दाखवलंय त्याच्यात. आणि बॅकग्राऊंड सांगायचा तर हा हार्वी जो असतो तो ऍक्च्युली आधी काही त्या प्रॉसिक्युशन मध्ये त्यांनी काम केलेलं असतं आणि नंतर त्यांनी ही लॉ फर्म जॉईन केलेली असते. आणि जी जेसिका नावाची ओनर असते, म्हणजे ती कंपनी लॉ फर्म तिची असते, तर तिने याला हायर केलेलं असतं आणि त्याला ग्रूम केलं असतं नंतर. आणि आपल्याच मेहनतीवर हा हार्वी एक्सपर्ट झालेला असतो आणि त्याची म्हणजे अशी रेप्युटेशन असते की तो खोट्याची साथ देत नाही. जो चूक आहे तो चूकच आहे आणि शक्यतो तो आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायचा प्रयत्न करत असतो. शक्यतो कोर्टपर्यंत जायला नकोय आणि त्याला स्वतःच्या कॅलिबरवर 100% विश्वास असतो आणि तो नीडी लोकांच्या मदतीला नेहमी, म्हणजे जर कोणी खरंच जेन्युइन तेवढा हुशार आहे आणि जर तेवढा कॅपेबल आहे पण काही कारणास्तव तो नाही हे करू शकत, तर तो त्यांची मदत करायला नेहमी तयार असतो. आणि त्यांच्याच फर्ममध्ये एक दुसरा एक असतो त्याचा अपोनंट, की जो नेहमीच फक्त बायकांच्या मागे आणि असं वाईट करायचं, म्हणजे दुसऱ्याचे पाय कसे ओढता येतील किंवा त्यांना मागे कसं खेचता येईल हेच बघायचा प्रयत्न करत असतो. ल्युसी असतो तो. तर त्याची मजा दाखवली, म्हणजे त्यांनी सुद्धा त्याचं काम खूप सुंदर केलेलं आहे. तर स्टोरी अशी असते की हार्वी एकदा म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये चालला असतो आणि अचानक त्याची एका मुलाशी गाठ पडते, माईक नावाच्या. हा माईक असतो एक ट्रेव्हेअर नावाचा एक त्याचा मित्र असतो की जो ड्रग डिलिंग करत असतो. तर हा ट्रेव्हेअर आणि माईक एकत्र राहत असतात आणि माईक कधी चुकीचं काम तसं नसतो करत, पण त्याला काही तसं काम नसतं. तो आपलं छोटं मोठं काही पण जे मिळेल तसं काम करायचा प्रयत्न करत असतो. तर एकदा हा त्याचा मित्र म्हणतो की त्याला पैशाची गरज असते, म्हणजे त्याची दादी ऍडमिट असते हॉस्पिटलमध्ये आणि त्याला पैशाची गरज असते माईकला. तर तो हार्वीचं त्या ट्रेव्हरचं काम करायला तयार होतो की एक ड्रग घेऊन जायचे वगैरे, आणि मग तो पकडला जातो नेमका. तर अशा वेळेस हार्वी मग त्याची गाठ पडते आणि तो त्याला सोडवतो आणि त्याला त्याच्यावर विश्वास, म्हणजे जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याला त्याच्यावर विश्वास बसतो. तर तो म्हणतो की तुला जर खरंच काही करायचंय तर तू मला प्रूफ करून दाखव आणि मग मी तुला घेतो माझ्या बरोबर. तर याची खासियत काय असते माईकची, की एकदा नुसती त्यांनी कुठल्याही डॉक्युमेंटवर नजर टाकली की त्याला ते लक्षात राहायचे. नावं असू दे, आकडे असू दे, नंबर्स असू दे, आणि सगळंच्या सगळं म्हणजे 300 पानांचं असू दे, 500 पानांचं असू दे, त्याला पाठ होऊन जाते कोणत्या पानावर काय एकदा वाचून त्याच्या लक्षात राहत असतं. आणि त्यांनी अशाच म्हणजे तो पैसे असे कमवत असतं इलिगलच, पण म्हणजे त्याच्यात कोणाचा हार्म नसतो. म्हणजे ज्यांना कॉन्फिडन्स नसतो परीक्षामध्ये पास व्हायचा किंवा रँक पाहिजे असते, तर त्यांच्या जागी हा परीक्षा देऊन म्हणजे बोगी हे करून बसून आणि तो त्यांना पास करून देत असतो आणि त्याचे पैसे त्याला म्हणजे मिळत असतात. तर हे तो सगळं मग त्या हार्वीला सांगतो. तर हार्वी म्हणतो की मग इतके जर तुझ्यामध्ये कॅलिबर आहे तर तू हॉवर्डमध्ये जा, हॉवर्डमध्ये हे घे ट्रेनिंग आणि ये मग लॉ फर्म मध्ये. पण आता याच्याकडे पैसे पण नसतात म्हणजे तिथे घ्यायची ऍडमिशन.
तर हा एका दुसऱ्या मुलाच्या आय कार्डवर ट्रिक करून तिथे घेतो, पण त्या मुलाच्याच नावावर मग सगळं चालतं पुढे. पण हा तिथे म्हणजे शिकतो, येतो आणि मग यांची फर्म जॉईन. तर हा हार्वी जेसिकाला कन्व्हिन्स करतो की मी याला माझा असिस्टंट मला असिस्टंटची गरज आहे आणि मला हा असिस्टंट पाहिजे, आणि तो प्रूव्ह करेल स्वतःला की खरंच तो या फर्म मध्ये राहण्याच्या लायकीचा आहे. आणि मग असं यांचं एक 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 केसेस हँडल करतात, आणि प्रत्येक केसमध्ये याला शिकायलाही मिळतं माईकला, आणि तो सजेशन्स पण देत असतो हार्वीला, आणि ते पटतात. काही त्याला म्हणजे ज्या केसेस आहेत हँडल करत. या सगळ्या चक्करमध्ये एक रेचल नावाची यांच्या ऑफिसमध्ये मुलगी असते, तर ती ह्याच्या प्रेमात पडते आणि ह्याला पण थोडंसं ती आवडायला लागते, म्हणजे तो पण तिच्याकडे अट्रॅक्ट, कारण ती त्याला मदत करत असते प्रत्येक वेळेस. पण होतं काय की हा जो ट्रेव्हर, याचा जो आधीचा मित्र असतो, तो काहीतरी कारणाने जेलमध्ये जातो. आता हा मित्र म्हणून मग त्याला सोडवू शकत नाही, तर मग हा त्याची जमानत देतो. पण मीन व्हाईल जेव्हा त्या ट्रेव्हरची एक गर्लफ्रेंड असते जेनी म्हणून, तर ऍक्च्युली जेनीला हा पण आवडत असतो, माईक पण. आणि जेव्हा तिला कळते की तो ट्रेव्हर इलिगल काम करतो, ड्रगची काम करतो, तर मग ती पूर्णपणे माईकच्याच प्रेमात, म्हणजे माईकलाच हे करते. पण आता माईकची परत दोलायमान स्थिती होत असते की जेनीला हे करू का रेचलला, पण तो जेनीच्या प्रेमात असतो आणि त्यांचे मग रिलेशन्स पण असतात. आता रेचलला कसं सांगायचं, तर हा पण त्याच्यासमोर मोठा प्रश्न असतो. आता हळूहळू मग माईक ट्रेव्हरला खूप समजवतो, तर मग ट्रेव्हरला पण ते पटतंय आणि तो म्हणतो ठीक आहे, मी सगळं सोडून देईन. तो त्याची म्हणजे मदत करतो बाहेर पडायला त्या लोकांच्या ह्याच्यातनं. त्याच्यात हार्वी मदत करतो, म्हणजे हार्वी मग त्या लोकांना कसं धमकावून किंवा हे करून कोर्ट केसची हे करून की तुम्ही याच्या मागे, म्हणजे ड्रग डिलिंगच्या ह्याच्यातनं सहजपणे बाहेर पडता येत नाही, पण हार्वी त्याला मदत करतो माईकच्या म्हणण्यानुसार. आणि त्याचा मित्र मग तो ट्रेव्हर बाहेर येतो त्याच्यातनं, आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, आता मी चांगलं वर्तन करतो आणि चांगलं आयुष्य जगतो. पण ह्या याच्यामध्ये म्हणजे जोपर्यंत तो जेलमध्ये थोडे दिवस असतो आणि सगळ्या ह्या गोष्टींमध्ये, तर जेनी आणि माईक खूप जवळ आलेले असतात. आता ह्या ट्रेव्हरला कसं सांगायचं हा मोठा प्रश्न पडतो. पण आणि हे माईकला सांगायचं असतं त्याला की बाबा आम्ही दोघं आता रिलेशनमध्ये आहोत. पण तेवढ्यात रेचलचा एक ह्याचा फोन येतो, ह्याच्या फोनवर माईकच्या, आणि माईक सारखा आपला फोन विसरत असतो आणि त्यांनी तो फोन विसरलाच असतो आणि तो उचलतो ट्रेव्हर. आणि ट्रेव्हर ऐकतो की म्हणजे रेचल म्हणत असते की सॉरी, मी तुला त्या दिवशी किस केलं जेव्हा की मला माहित होतं तू आणि जेनी रिलेशनशिपमध्ये आहेत वगैरे, डेट करतोय तू तिला. आणि झालं, मग ह्याचं डोकं फिरते ट्रॅव्हरचं, आणि हा येतो माईकच्या ऑफिसमध्ये आणि म्हणजे जेसिकाकडे, आणि जेसिकाला सांगतो की तुमच्याकडे जो माईक रॉस काम करतो, मला त्याच्याबद्दल काही सांगायचंय, आणि हार्वीनी पण ते लपवून ठेवलेलं आहे तुमच्यापासून. तर तिथेच ते 12वा एपिसोड संपतो आणि आता सीझन 2 सुरू होईल. म्हणजे थोडक्यात आतापर्यंत जे सगळं गुड इम्प्रेशन असतं जेसिकाच्या समोर सगळ्यांचं, आणि लुईस बेकार माणूस म्हणजे असतो, तर आता हिला जेसिकाला यांनी काय सांगितलंय ट्रेव्हरनी ते काही आपल्याला माहित नाही. आणि म्हणजे ती कदाचित हार्वी बद्दलही मग तिचं मत बदलेल, किंवा ह्याचा तर माईक रॉसचं तर कळणारच आहे की तो ऍक्च्युली हॉवर्ड मधला हे ग्रॅज्युएट नाहीये, म्हणजे त्यांनी असं चुकीच्या पद्धतीने लॉ केलेला आहे वगैरे. तर आता बघायचं, पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि प्रत्येक केस तर इथे मी सांगू शकत नाही, आणि प्रत्येक केस ते कशी हँडल करतात, कशी करतात, त्याचं पण खूप सुरेख प्रेझेंटेशन आहे, आणि कसं लोकांना अडकवून किंवा कन्व्हिन्स करून आपलं काम काढून घेतात. तर सगळेच सोशल त्याच्यात इश्यूज घेतले आहेत, क्रिमिनल गोष्टी घेतल्या आहेत, हेल्प करायचं पण घेतलंय, मर्डर केस पण आहे, आणि चुकून
एक केस तर असे असते एंडलाच की आधी जेव्हा हार्वी काम करत असतो ज्याच्याकडे, तर त्यांनी ह्याला केस लढायला दिली असते आणि जे डॉक्युमेंट्स असतात ते लपवले असतात. त्याच्यामुळे तो इनोसंट असूनही त्याला ह्यांनी हार्वीने जेल केलेली असते. जेव्हा की त्याची म्हणजे 16 वर्षांची जेल, तर ह्याला 12 वर्ष ऑलरेडी जेलमध्ये झालेले असतात. तर मग जेव्हा हार्वीला कळते की आपण चुकीने इनोसंट माणसाला जेल केलेली आहे, तर तो परत जातो जेलमध्ये आणि त्याला सांगतो, कन्व्हिन्स करतो माईकच्या थ्रू, आणि म्हणतो आपण केस रिओपन करू आणि मी तुला सोडवणार इथून, आणि जे ऍक्च्युअली गुन्हेगार आहेत त्यांना आपण सजा देऊ. तर म्हणजे हा चांगला त्याचा अँगल पण हार्वीचा दाखवलेला आहे आणि सुंदर काम केलंय. हार्वी एकदम स्मार्ट, डॅशिंग आणि परफेक्ट पर्सन निवडलेला आहे त्या लोकांनी त्याच्याकरता. सुरेख आहे, जरूर बघावी अशी सिरीज आहे.